की मला जे काही हवंय ते मी मागून घेईन. म्हणजे कैकईने योग्य वेळी वर मागितला तसं ही माणिक करते की काय? ठीक आहे, चालेल. माणिक, तू जरा चुकलीसच. अगं दिगू तुला वर देत होता, मग काहीतरी मागून घ्यायचं ना. काका, तुम्ही सगळे समजता ना, तेवढी खुळी नाहीये मी. सावकारांची लग्न व्हावं म्हणून इतकी वर्ष थांबले ते काय उगाच? सगळे माझ्याशी खूप खेळलेत, पण काय? काका, हा, तुम्ही कठपुतळ्यांचा खेळ पाहिलात का? हो. माझा आवडता खेळ आहे तो. एक माणूस अनेक कठपुतळ्यांचे दोरे बोटात अडकून त्या बाहुल्यांना हवं तसं त्याच्या मर्जीवर नाचवतो. तसंच एक दिवस मी माझ्या बोटांवर सावकारांना, सासूबाईंना माझ्या मर्जीने नाचवणार. खरंच ही दिसते तशी खुळी नाहीये. अरे ही तर महामायेची आई निघाली. मी माझ्या बोटांवर सावकारांना, सासूबाईंना माझ्या मर्जीने नाचवणार. काय बघतेस? आणि आता कशाला आलीस तू इथे? माझ्यावर नजर ठेवतेस तू? मुद्दाम अशा वेळी माझ्या खोली समोर येऊन उभी राहतेस की बघणाऱ्याला वाटावं तू नाही हो, मी तुमच्यावर नजर का ठेवीन? अहो मी फक्त अहो, कोणाला अहो म्हणतेस? लाज नाही वाटत? अगं संबंध काय तुझा माझा? खबरदार जर पुन्हा मला अहो म्हणून हाक मारलीस तर तिडीक जाते माझ्या डोक्यात, कळलं? चालती हो माझ्या डोळ्यासमोरून, जा. असं नका हो बोलू, माझं ऐकून तर घ्या. मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. हीच वेळ मिळाली तुला बोलायला? आणि एवढं काय बोलायचंय तुला? नाही म्हणजे कोणाबद्दल बोलायचंय आणि काय बोलायचंय? ते माणिकताई बद्दल बोलायचंय. अगं आता बोल ना, माणिकताई बद्दल काय? पुढे बोल. मला फक्त हेच बोलायचंय की तुम्ही माणिकताईंशी लग्न करा. त्या छान संसार करतील, तुम्ही सुखी व्हाल. आणि शिवाय
शिवाय त्यांचं खूप प्रेम आहे हो तुमच्यावर. तुम्ही माणिकताईंशी लग्न करा, माझी काहीच हरकत नाहीये. माझी काहीच हरकत नाही? अगं कोण तू? नाही तू कोण मला परवानगी देणारी? कोण समजतेस कोण तू स्वतःला? नाही स्वतःला आणि मला? मी तुझ्यात गुंतलोय म्हणून मी माणिकशी लग्नाला होकार देत नाहीये असा समज आहे का तुझा? ए बाई, माझं तुझ्याशी काही घेणं देणं नाहीये आणि मी काय करायचं काय नाही करायचं हे तू मला नाही सांगायचं, कळलं? बाबाजी महाराजांची आज्ञा आहे म्हणून तुला घरात ठेवलंय, नाहीतर कधीच हाकललं असतं. एकतर मला त्या माणिकशी लग्नच करायचं नाहीये आणि जरी केलं तरी तुझ्या परवानगीची गरज नाहीये, समजलं? उगाच काहीतरी कारण शोधून माझ्या दारात उभी राहत जाऊ नकोस. मला तुझं तोंड बघण्याची इच्छा नाहीये. महत्वाचं बोलायचंय म्हणे, जा निघ. लायकी काय आहे ग तुझी? चल निघ. प्रयत्न केलास पण वरवरचा प्रयत्न केलास. मनापासून सांगतेस असं वाटलंच नाही, नुसताच जुलमाचा रामराम. आणि मला बघितल्यावर घाबरून तू बोललीस ना, हो की नाही? नाही हो, मी खरंच मनापासून बोलत होते. मला काय अक्कल शून्य समजतेस का ग? मी बघितलं नसतं तर दिगुला माणिक बद्दल काय सांगणार होतीस? बोल बोल, काय सांगणार होतीस? अगं नाही, निर्लज्ज आहेस का ग तू? अजून इथेच आहेस? काय करतेस? नाही म्हणजे लोचटपणाला काही मर्यादा? तुझ्या गळेपडूपणाची ना आता मलाच लाज वाटायला लागलीये. अरे दिगू काय अगं बाई, सखू तू इथे एवढ्या रात्री काय करतेस? इथे इथे कशासाठी आलीयस? किती निगरगट्ट ग बाई तू. अगं दिगूला नाही आवडत ना, मग सारखं सारखं का त्याला त्रास देतेस? आणि तुला काय सांगितलंय? तू सखू आहेस हे विसरायचं. तू आता तुळसा आहेस आणि दिगू तुझा नवरा आहे या कल्पनेनं जर त्याच्या अवतीभोवती घुटमळत असशील ना, तर दिगूच पुन्हा तुला चापकाने फटके देईल. जा आता, जा निघून जा इथनं, जा तुझ्या खोलीत.